गणेश मला काय म्हणलं माहिती आहे का, काय काय करायचं त्याने सांगितलं मला बरं का. सगळ्यात पहिल्यांदी त्याने ते व्हिटॅमिन सी सिरम आणलेलं आहे ते, हां. आणि दुसरं स्किन काय सनस्क्रीन का काय ती आहे ती दोन, ह्या 2 गोष्टी लावायच्या. आणि 2-1 दिवसाला हे लावायचं. तुमचं खूप हिवाळे बनवून त्याच्यामुळे ती आता चेहरा आखडलाय आता कसला आता. गाईस 11:30 वाजले आणि आता सध्या ओट्स करून राहिलो मी. लय उशीर झाला आज. 11:30 म्हणजे किती 12 तर वाजत आले आता. काय व्हायचं, ओट्स खायचेत, सोयाबीन खायचेत, परत मला एक वही लिहायची. आज मी काहीतरी स्किन केअर पण करणार त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहतो. ब्लॉगमध्ये गायने सांगितले ते स्किन केअरमध्ये करणार आहे. हे ओट जर लय जास्त शिजले ना ते लय चिकट होते, तुम्हाला ते नाही आवडत. मी काय करत असतो, त्यात पाणी टाकायचं, पहिलं पाणी टाकायचं पातेल्यात, आणि साखर आणि किंचित मीठ टाकायचं. आणि ते उकळलं का त्याच्यात एवढे ओट्स टाकायचे, हां. आणि मग त्यानंतर वरून गॅस बंद करून टाकायचं, कारण आता ते जास्त गरम होऊन द्यायचं उकळी फुटल्यानंतर. आणि मग ओट्स टाकून त्याच्यात दूध टाकायचं, पाणी थोडंसं टाकायचं. पाणी का टाकायचं माहिती आहे का, यूट्यूबला पाहिलं होतं मी, ते पाणी टाकतात म्हणून थोडंसं तसं. वरून मग त्याच्यात ओट्स टाकायचे आणि दूध टाकायचं. मग ते जास्त चिकट नाही, जास्त वेळ गॅस चालू पण नाही ठेवायचं. माहित नाही का लोकांना गोष्ट करायचं नाही माहिती, कोणी खात करीतच नाही कुठाने असली. मलाच कुठाने करावं लागत ती अशी. बाकी आज कसं वाटत आहे तुला उन्हामुळं? असंच ऊन आहे आता. मला उन्हामुळं बाकाच लेवल वाटत राहिले. तू घरी राहिला कसं वाटतं? आम्हाला सवय एकदम शांत. उन्हामुळं असंच लागत तरी. गणपती बाकी काय तिकडे मी प्रॉपर गार वातावरण तयार केलंय, फॅन लावलाय आणि अजिबात ऊन घरात घ्यायचं कारण नाहीये. तुम्हाला मी दिसतोय का नाही सुद्धा मला माहित नाही, पण एकदम गार वातावरण. आणि समोर आता टीव्हीवर आहे ना श्रीमानचा ब्लॉग लावलेला आहे, थोडंसं दिसायसाठी मी लावतो उघडतो. श्रीमानचा ब्लॉग लावलाय, लय खतरनाक ब्लॉग आहे. कुठं गेलाय का त्र्यंबकेश्वरला कुठंतरी गेलाय ते कृष्णेश्वरला. काय मी सध्या जेवण करतोय, वाला शेंगा आणि चपात्या, आणि मग मी इकडे किचन वाटत धुवून राहिली. आणि मला कामाला लावून राहिली किती वर्ष काम केली, पण ती आणून आणून नाही दिलं कधी. काय लागत काहीतरी आणून दिलं. असं उचलायचं बरं का, नाही तर पाणी गळ नाही. पण नालायक चक्रम दिला ठेवतो कॅमेरा. आज काय शिगा खायचं का तुला दिवसभर? काय करू हे उचलायचं सगळं, पाणी गळत आहे म्हणून. बाहेर नेऊन काय तुम्ही सुद्धा घरी असता, सुट्टी असेल तर मम्मीला मदत करायचं. तो काय केला रे? आता हे सगळे कपडे मी वाळू घालणार आहे, सगळे कपडे घाल वाळू. चल तुला नाही थोडी मी आता वाळू व्हिडिओ बंद कर, नाही तिकडे जा करते व्हिडिओचा. व्हिडिओ बंद केला की लगेच जाऊन झोपणार. तसं करू नका गाईस, मम्मीला मदत करायचं. घरी असलं कपडे बिपडे वाळू घालायचे, एवढं तरी करू शकतो तुम्ही. काय करू शकतो? भांडे आवरू शकता, भांडे घासू शकता, घर आवरू शकता, खरकटे भांडे एक साईडला नेऊन ठेवू शकता, लय करायचं नसलं तरी. आणि मम्मीला मदत करा. आयुष्यात तुमचं जीवन खूप चांगलं होईल. चक्रवाळाचा किडा मला सांगतो भांडे नाही घासले शाळेने, आवड तर काही लागत नाही. आज ते सगळं घासून काढलं, सगळं घासून काढलं बघितलं. आणि इकडे एवढे कपडे भेटले, एवढं सगळे इकडं काही कपडे, तिकडे काही कपडे. चाललं मी माझं जाळी इकडे करतो आता, माझं जाळी इकडे टी व्हीकडे करतो आता. मस्त गार वातावरण केलं. हा तर गाईज, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं गाण्याचं ऐकून मी स्किन केअर करणार. तो म्हणला गणेश मला काय म्हणलं माहिती आहे का, काय काय करायचं त्याने सांगितलं मला बरं का. सगळ्यात पहिल्यांदी त्याने ते
व्हिटॅमिन सी सिरम आणलेलं आहे ते. हां, आणि दुसरं स्किन काय सनस्क्रीन का काय ती आहे ती 2 ह्या 2 गोष्टी लावायच्या. आणि 2 दिवसाला हे लावायचं. तुम्हाला सांगतो मी कशापासून बनवलं आहे. बेसन पीठ, पाणी, हळद, असं मला तिने सांगितलं. ते गेला आहे क्लासवरून आला एवढ्यात आणि खाली गेलेलं आहे सध्या ते. मग मी ते लावणार आहे आता. तुम्हाला दिसन ते व्लॉगमध्ये आता सध्या. आणि तुम्हाला सांगतो कसं होईन काय. आधी सध्या डोक्याला काहीतरी बांधतो, इथं केस असं करतो नाही तर ते केसाला लागेल सगळं. वायबल झालं. दिल ने ये कहा है, दिल से मोहब्बत हो गई है तुमसे. परंतु काहीच मला एक म्हणायचे, जर माझ्याकडून ही गोष्ट अशी थोडी जरी थेंबभर जरी खाली सांडली वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मम्मीने फरची पुसलेली. व्हिडिओ चालू आहे का पण मी इतक्याचं परबडतोय. हां चालू आहे. फक्त पडावं नाही खाली मोबाईल. का उचलायची मी कुठं घेतली ह्याला बांधलं प्रॉपर बांधलं आता दिसलंय ना. बायसेपचा व्यायामच नाही केलेला दिवस झाले. याच्यात काही मी हळद बी टाकली, पाणी आणि बेसन पीठ. अभी मैं लगाता हूँ फिर आपको भेटता हूँ. फक्त जर सांडलं तर मम्मी इतकं वाईट कोणी नाही बा माझ्यासाठी. तुम सबको पता चल गया. काहीच प्रॉपर तोंडाला लावले पण उरलेलं मी त्याच्यावर लेप लावणार आहे प्रॉपर अजून. भावा हा तू मेरे सामने तेरे सामने तुझको देखूं या प्यार करूं. काकडी पाहिजे इथं काकडी ठेवली असती. यो ब्लॉग जाऊ पडेल तर कॉलेजमध्ये गेलं महिला उडी होणार आहे हे मी आधीच सांगून ठेवतो तुम्हाला. तिथं डोळ्यात गेलं लय चरचर होतं मला एवढं अंदाज आहे. भाऊ माझ्या नाव करून हे करते तू. देखूया प्यार करूं. A few moments later. गाईज पूर्ण वाळलंय. हे वाळलंय पूर्ण आणि त्याच्यामुळे ती आता चेहरा आखडलाय. अक्का कसलाय अक्का धुवून काढतो तुम्हाला चेहरा दाखवतो. तोंड धुतलं गाईज आता जरा फ्रेश तर झालं चेहरा. क्लीन तर झालं नाही म्हणजे लय ते नाही झाला पण क्लीन झालं बऱ्यापैकी. तो अवघडच आहे मी राड आवरला का तो अंगात लगेच मानून काय केलं तिथं खाटावर. हे आवरायचं मला ते सगळं 2 सेकंद. हळद लावली तोंडाला प्लेट तिथं. हळद नाही ते बेसन करतो तू पण फक्त स्वतःच हे सगळं आवरणार मी. राहायचं आता लाईट मध्ये चेहरा बघा एकदम क्लिअर. जबे वर झालं तू. लागण्यात अर्थ नाही. हे नाव ठेवते नुसती जबे मला काय काम पॅन्टीवर टी शर्ट चांगलं दिसत. सोड बरं तू नाही मनगट मोडते ना गणेश. तुला लय कुठं मी आता तुम्ही येणी सटलं ना मनगट सोड तू पहिला. सोड लवकर आता हात सोड. हात सोड कमरात लाद घाली. हात सोड पुढं जेजुरीला जायचं. मनगट पॅक केले ना मग इकडे टीव्ही पडल. टीव्ही बाहेर मनगट हा काय कशी केली. मनगट जर मोड तू उद्या खायला कोण घालेल तुम्हाला. रे कोण घालेल तुम्हाला मनगट होतो.
हा मागं धरतो माझे मागं धरतो डोळे सोले इथे हल्ल्यानंतर अरे आता झाली मनगट का लागली काय ख्या काढून टाकी ना कळलं ना काय पकडले राव मोडले आता कोण खाऊ घालीन हात धरू नको ती गोळीची टाकली गोळी उचलती बस झालं आता बाबा झालं चला हा. मिटिंग घ्यायचं माऊली बसा त्याच्यावर घोडे गिरी 2.2 बसले घरी बिल्डर झाली मग भेटतो आता कानच आली रे त्याला आरती उच नको आलाय कोणाच कोण आहे किंवा इधर तू पप्पाला सांगते नाही मनगट बॅग पकडी काका मनगड जर उद्या मोडे तर काय करतात आधीच ढिसूर झाले हाड माहीत थायरॉइड लय कुठे ना तुला बरं आता पाय सुजाली मी मग हा सर वाटतं जाऊन देता जास्त नाटकं करतो काय मोबाईल रागाला सर नाटक खेपाली बघितलाय जास्त रागाला सर काय खटक्याने नको बोलू, एवढं लक्षात घे खेपाला चप्पल रस्ता आहे नाकाचा डायरेक्ट डांबरी करत मग तेवढंच करायचं मम्मीला चिडी जाते नाही तर मम्मीला म्हणायचं झोपडी जेवायला करतो पहिलं तर गाईज आजचा व्लॉग मी एंड करतो आणि आजचा जो व्लॉग आहे आज व्लॉगमध्ये 2-3 गोष्टी असल्या खतरनाक झाल्यात. पहिली गोष्ट म्हणजे मी स्किन केअर केलं, दुसरी गोष्ट म्हणजे गणेशने मार खाल्ला आणि तिसरी गोष्ट मी पण मार खाल्ला आहे, पण ते व्लॉगच्या पुढच्या उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. त्याचं कारण असं का व्लॉग लय मोठा झाला आहे आणि लय मोठा व्लॉग झाल्यावर तुम्हाला ते बघायला आवडणार नाही. त्यामुळे आज फक्त 2च गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असत्या. एक मी स्किन केअर केलं आहे आणि दुसरं गणेशने मार खाल्ला आहे. एवढ्या 2 गोष्टी बघितल्या. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी मार खाताना दिसणार आहे, त्याच्यामुळे ते बी त्याला कारण आहे. थांबरे हा 2 मिनटं. आणि तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही.